पहिली टाकी म्हणते तू. अरे नाही ना ती गाठ नाही. पैसे बोलविता माझे पप्पा माझा दे. तर आज आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. तर आज मी कशी दिसते हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि चला तर आता आधी भावांना राख्या बांधायच्या, नंतर नारळी पौर्णिमेचा प्रोग्राम असणार आहे, तो पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. सो लेट्स गो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. हॅपी राखी पौर्णिमा. आमच्याकडे यांना पण राख्या बांधायला लागतात. दादाची तर बांधून झाली, दादा ब्लॉग मध्ये यायला लाजतो. पिलू माझ्याकडे पण राखी बांधले. तर मी आले आता मंगेश दादाला राखी बांधायला आणि माझ्यासोबत आले. हाय कर. हाय. ये स्नेहा आणि माझा भाऊ. काय पूर्वा. सॉरी नाव विसरली. हा बॅकग्राऊंडला गाणं द्या जरा. जास्त स्माइल देते मंगेश दादा. पहिली टाकी म्हणते तू. अरे नाही ना ती गाठ नाही. ब्लॉग मध्ये नको घेऊ ती गाठ नाही ना. हे तर धागे पक्के झाले बघ ना. तिथे पहिलीच राखी बांधते काय दादा. किती नंबर लागला? तू दुसराच. तेच बोललो. दादा पहिला. इथे बघ तुमच्या घरी नाही. स्वीट आहे त्याच्यामध्ये. अरे बघा आमच्या काकाकडे माझा भाऊ, पण आमची रक्षाबंधन नंतर. पहिला आमच्या ताईचा बाबू आहे. कृष्णा हे कृष्णा राखी कुठे आहे? राखी ठीक आहे. तर तिला राखी बांधायला दर्शा आणि काकू तिचं प्रिपरेशन करते. तर यांची पण आमच्या कृष्णाची पहिली रक्षाबंधन आहे. जरा एक मिनिट. ए इकडे बघा. तुला हात पकल. अरे अशी करताय ओ वालू कर. हा तोयलाच बघ. आपला ब्लॉग सुरू आहे. हा मावशीकडेच बघ. हा हे पाया पर आमच्या काकाचा बोरगा. हा माझा भाऊ आकाश. तो तुम्हाला फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या ब्लॉग मध्ये दिसेल, बाकी दिसणार नाही कारण की तो गायब असतो. तो सगळ्यांपासून लांब असतो. आणि स्वीट घ्या. आणि आपल्याकडून भावांसाठी छोटस ग्रीटिंग गिफ्ट. थँक्यू सो मच. पाया पर माझे. सो हे आमचे काका काकी आणि ह्यांच्याकडे आज आम्ही नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या सणासाठी आले. काकू गोर गोर काय केलंय? गोर गोर अजून केलं नाही, पण मी काय आणले लड्डू आणले. अजून पूर्ण पिलू बाबू. लेट्स गो. सगळ्यात छोटा आणि लाडका भाऊ माझा मानस. पण आता त्याच्या मोठा झालाय. हाईटने लयच वाढलाय. देवा लवकर बघा मोठा हो. पक्काच काय बनायचं ते कसं रे असं. पुरणपोळी खाओ और जश्न मनाओ. ए मला थोडीशीच दे. खा का काय जाडी होणार. चॉकलेट दे.
पक्का मोठा हो जा. हे घे. करू पण नाही. अंतर तू पण बांधते नाही मी नाही. धन्यवाद दिस यांच्यासाठी. इज फॉर माय ब्रदर. थँक्यू बरं. आणि तू जरा असा देवा पक्का. फिराव पायवर. यो शॉर्ट मेन घे मामी. खाली हे घे आणि हे पण घे. आता नाही. एक राखी वजारे कडे पप्पाच्या आशीर्वाद इसका ऑक्सी बबल एक्शन दाग मिटाए और नई कलर प्रोटेक्ट टेक्नोलॉजी रंग को फेड होने से बचाए. वैनिश पिंक स्टेन्स हटाए कलर बचाए. घर में शादी है वो मीठा नहीं करेगी परी. चला शिकावाय रे ती. आणि हे घ्या तुम्हाला. हे घ्या चॉकलेट. बस बंद कर. आणि हा माझा भाऊ. ह्याला पण मी राखी बांधायला आले. हाय गाईज. बोल हाय गाईज. काय निकलो बोलतो बघितलं असं आहे. पुस्तक नाही ते खोलून बघ काय ते इकडे इकडे इकडे. ही सॅलोटेप काढायची. हे सॅलोटेप काढी. काय ते सांग. काय काय पण भूक नाही आहे. काय काय आहे. माणूस नाही माहिती. चॉकलेट आहे ते. तो हॅपी रक्षाबंधन हे तुला आणि तुमच्या फॅमिलीला. थँक्यू. पहिल्या मम्मीला देऊ नये नाही तर ही चॉकलेटची आवरे. ही चॉकलेट अख्खा खाल. पैसा या वर्षीची रक्षाबंधन. रक्षाबंधन तर तुम्ही बघितलं पण हाटाफुटीचा जो गेम असतो पोरांचा स्पेशल तर तो पण तुम्हाला मी ब्लॉगमध्ये आता दाखवतोय. आणि थोड्याच वेळात दर्यावर पण जाऊन दर्यादेवाची पूजा कशी कोळी लोक करतात आणि मग गावकीचे नारळ कसे निघतात हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो लेट्स गो. पौर्णिमेची समाजिक कजा करायला लागलाय. गुरु शिस्तीन मला जाऊन दे. मी पण गाडी मागे घेणार नाही ना यो पण गाडी मागे घेणार नाही. साईडला हो. साईडला हो. मी नाही मग पोरं बालाचा ना सोडून सगळ्यांना बोलव. पोरं बोलवतो धमक्या चालल्यान. अरे साईडला हो पण हे. गाईज आमची ज्येष्ठ ताईची पोरीने असं कोली लूक केलाय तर तिला घेऊन आम्ही धक्क्यावर चालल्या. कारण की ऑलमोस्ट सगळे जे नारळ आहेत ते संध्याकाळी निघणार आहेत. सो आपण जाऊया बंदरावर. आता आम्ही सर्वजण आलोत आमचे नायगावचे नये धक्क्यावर. आणि एवढा काय क्राऊड तर दिसत नाही. तिकडे थोडीशी पब्लिक आहे म्हणजे त्या धक्क्यावर. अजून त्या साईडच्या धक्क्यावर पण पब्लिक आहे. चला बघूया.
नायगावच्या बंदरावर ही बघा नीरज दादाची बोरी. हाय ऋतू. आणि ग आपली दीदी हाय कर. तर तिने मस्त छोटीशी कोली लुक केलंय आणि सगळेजण इकडे आपल्या ताई पण देवाला मान द्यायला आल्यात. इकडे पहिले अगरबत्ती वगैरे लावतात आणि मग तिकडे जाऊन हा आमचा नायगावचा धक्का. तर तुमचे नवरे कैला वगैरे जातात बोटीत, मग तुम्ही दर्यादवरच्या बरस काय मागितलं? आमची बोटी भरून आले पाहिजे मच्छीशी, अजून आणि चांगलं झाले पाहिजे कोळ्यांचं. लताताई तू बोल. आमची लताताई लाजते. या ओरिजिनल यांचे नवरे 9-10 दिवस दर्यात कवीला असतात आणि त्याच नेमका दर्याची पूजा करताना मला भेटल्या. हे बघा आमचा बारका बाबू हित आलाय. नाखवा बनलाय, छोटासा नाखवा आमचा. हाय हाय. नारळी पौर्णिमेला आलास. ए नारळी पौर्णिमेला बघीन रोहिणी हॅपी नारळी पौर्णिमा. तुला पण. तुझा नवरा पण बोटीत बिटीत जातो, मग तू काय बोलशील? दर्यादेवाकडे काय मागणं मागशील? त्यांना सुखाशी घेऊ परत, म्हणजे उद्या गेल्यात तशा तर 12 दिवसातून येतील. मावरं वगैरे घेऊन येतील आता 12 दिवसातून. तर हिचा पण नवरा 10-10, 12-12 दिवस बोटीत असतो. तर ही पण सेम सिच्युएशन आहे त्या काकी भेटलेल्या तशा. तर इकडे रसिका आणि भाऊ पण दर्यादेवाची पूजा करायला येल्या. सो त्यांचं पण दर्यादेवाला मान वगैरे देत आहेत ते. नारळी पौर्णिमेला बघा असं दर्यादेवाला गोराचा मान देतात. तर मंजुलायान पूर्ण केल्या. कोणाच्या केल्या गे? नारळाच्या आयाने पूर्ण केल्या. पहिल्या दर्यादेवाला नैवेद्य. काय तुझं नाव काय? सान्विका. रे पूर्ण नाव सांग. पूर्ण नाव सांग पहिलं, नाही तर जाऊन नाही देणार. पहिलं पूर्ण नाव सांग. माझं नाव सान्विका. आणि पप्पाचं नाव? जतीन. आणि सरनेम? नाही. तर भाविकाची पण पूजा सुरू आहे. बोल. ही बॅड गर्ल आहे. मोठ्या लोकांचं नाही पडत. इकडे ना, इकडे मली खूप झाले. मोठे लोक नाही पडत, तू छोटी आहे ना. हा मग तू पडणार का? चल तुला मी पप्पाकडे नेते. चल खाली चल. कशाला का? कशाला नाही? काय पाय घसरेल? सानू बाय कर. भाविका काय बोलशील? तुझा पण नवरा बोटीन बिटीन असे 9-9, 10-10 दिवस. तर आमच्या बोटीसमोर मच्छीला जातात. तर आम्ही दर्याला नारळ दिल्याशिवाय दर्या समुद्र म्हणजे शांत नाही होऊ शकत. तर समुद्राला नारळ दिल्याने शांत करतो. त्याच्यानंतर आम्ही असं म्हणतो की देवा धंद्याला आमच्या बरकत येऊ दे, मस्त मच्छी वगैरे त्यांना असं भेटू दे. एवढं. थँक्यू. मावरा वावणारा माणूस राजू टेम्पोवाला आलाय. राजू आज आपला कोल्यांचा नारळी पौर्णिमेचा सण आहे. तुला कसं वाटतंय? उत्तम वाटते राजू. गावातली इतर मंडळी पण असे दर्यादेवाला पूजायला येतात. रोशन दादा पूजा झाली का? पूजा. हे बघा सानवी इकडे कर. थांब दादा. जतीन दादा सानवीला हाय करायला सांग. हाय बस. या पोरीन ड्रेसच्या मगाने नारळी पौर्णिमा घालविले. तर बंदरावरचं पण मी थोडंसंच घेतलंय, जास्त काही घेतलं नाही एवढं. ते पण शूट तुम्हाला दाखवलंय. इकडे चारू चालले दर्यादेवाची पूजा करायला. और लेट का लगो बाय कोणीच ना. आमची माणसं गेल्या कवीला. त्यांची माणसं गेल्यात बोटीवर. सो ती पण आता लेट चालले. तर आता नारळी पौर्णिमा आहे. नारळी पौर्णिमेमध्ये सगळ्यात बेस्ट गेम असतो तो कोणता गेम बोलता? हाटापुटीचा गेम असतो. तर मग ये चल
चला आता इकडे छोटी छाटामुटी खेळतो. थोडी यो पण माझा भाचा आहे, यो माझा भाऊच लागते. तर चला बारकुसा असा थोडासा ये वरुडी घेऊन आहे काय मला यो पाहिजे असं. आता याचा नारळ आणि माझा बघूया कुठला ना माझा. ठेव, अरे ठेव. यो सगळ्यांचे नारळ करू दे. नाही फुटला नाही फुटला गेला तुझं वाजला. नाही 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 हे नाही ए दाबी दे यो. हा मग मी कॉपी घेतो त्यानं कॉपी घेतली. कुठला ए फुटला फुटला ए शिर गेला बा चिर मारले. ए थांबा थांबा चिर मारला लॉक मध्ये दाखवून दे. यो बा चिरला याचा नारळ इकडून चिरला गाईस बघा. एक माझ्याकडे अजून आहे. आता काय फटका तुझा गेला. हा मला फटका. ए फटका गेलाय. मार मार ए ठेव गं यो. हे फोडतो अजून. अरे अजून फोडतो. ये मारकुटी आहे. मारकुटी आहे. गेल गेल मारकुटी आहे. गेलाय माझा गेलाय. जोपर्यंत नारळ फुटतो तोपर्यंत आपला गेम ऑन. फुटला. महालक्ष्मी ग्रुप आहे नायगाव कोलीवाडा मधला. त्यांनी बघा नारळी पौर्णिमेबद्दल असा मस्त सेटअप मांडलाय. गेल्या वर्षी चिंबोऱ्यावर नारळ दाखवलेला, यावर्षी मोरावर नारळ दाखवलाय आणि नारळाला पण नाखवासारखा सजवलाय. थोड्याच वेळात हा नारळ विसर्जनाला पण हे लोक निघणार आहेत. आपण त्यांची पण ती मजा बघणार आहेत. तर ही कलाकृती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भावेश कोळी, विकी भाटकर, जतीन भाटकर, मिथुन भाटकर सगळे लोक मिळून हे करतात. सो कमेंट करून नक्की सांगा हे कसं वाटलं तुम्हाला. काहीच भूमिकाने बघा 7:30 वाजता 15वर मला शूटला हरलंय की आता चालली नाचायला. आपण जाऊ पण नाचायला.
आम्ही धक्क्यावर आले तर मला पाणी पाहिजे होता म्हणून मी नारळाचं पाणी पिलंय. पियाने बघा मला पाणी कसं आणलं एकदम ऑथेंटिक नारळामधलं एकदम देवाचा. तो सारिका रक्षाबंधन करून चालली सासरी. आता चालली घरी. मग गेलेली. मग हॅलो रेखा दांगेकर. तर हा आहे दांगेकर परिवाराचा नारळ. तर यावर्षी पण याने खूप सुंदर असा नारळ समुद्राला अर्पण करायला निघाले आहेत. तर नारळी पौर्णिमेच्या सर्वांना जय जय उदो उदो तुमचं हे कितवं वर्ष आहे नारळाचं? पाचवं वर्ष आता. 5वं वर्ष. तर तुमचा पूर्ण परिवार याच्यामध्ये मजा मस्ती करतो? खूप मस्ती करतो आम्ही. फुल एन्जॉय पूर्ण फॅमिली. दांगेकर फॅमिली फुल एन्जॉय करतो. फुल एन्जॉय फुल पॉवर गाईस. ए चाल धंबाऱ्यावर नाच.
खाली पाय राहायला जास्ती चिकट आहे. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आमचे नायगाव कोलीवाड्याचा सोन्याचा नारळ दर्याराजाला आम्ही अर्पण करायला आले आहोत. तर हे दर्याराजा, तुला एकच गारण आहे, एकच मागणं आहे की ज्या उद्यापासून बोटी तुझ्या जोडीला आमच्या ज्या दर्यासागरात बोटी जाणार आहेत तर त्यांना भरभरून असं यश दे आणि प्रत्येक बोटीला पक्क असं मावरं दे. आणि सगळे बोटींचे 9-9, 10-10 दिवस आमचे जे नाखवा लोक किंवा आमचे सगळे बोटीत माणसं असतात तर त्यांचं रक्षण कर. आणि त्यांना कोणालाच कोणता जो एखाद्यावर काळ येतो तो कोणताच काळ कोणावर येऊ नये याच्यासाठी आम्ही तुला मागणं करून नारळ अर्पण करतो. बोला एकवीरा माते की दर्या राजाचा एलकोट एलकोट सदानंदाचा शेवटची पावरी गोट्या घेतो. पाणी घे. गजरा काढ, गजरा काढ. कडबडी बोला धारावी माते की जय, एकवीरा माते की जय, नागबा देवी माते की जय. सो गाईज, अशा प्रकारे होता नारळी पौर्णिमेचा सण. जेवढा माझ्याशी शक्य होईल तेवढं मी शूट केलंय. आमच्या गावात अशा प्रकारेच होतं. तर कमेंट करून सांगा नारळी पौर्णिमेचा सण कसा वाटला. थँक्यू सो मच.